दंडवत हो. इसवी या ठिकाणी संपन्न होत असलेलं हे ब्रह्मविद्या निरूपण 16 आजचं हे 6वं सत्र आपण या ठिकाणी घेत आहोत. 6व्या सत्रामध्ये 11 क्रमांकाची चौपदी आपण बघत आहोत. जय परतर ब्रह्मानंद रूपादिनामा, जय विकरशीळाच्युता व्यक्त लीळा, जय गणित विहीनादि मध्यांत शून्या, जय परम सुबोधा नित्य मुक्ता विशुद्धा. आधीच्या चौपदीमध्ये आपण परमेश्वराच्या स्वरूपाविषयी, परमेश्वराविषयी ज्या काही विशेषता आहेत त्या विशेषतांचं श्रवण केलेलं आहे. परमेश्वर हे सर्वांपेक्षा मोठे आहेत, परम आहेत आणि कुठल्याही जीव स्वभावाशी लिंपित नाहीयेत. तसेच प्रपंचाचा गर्व हरण करणारे असे परमेश्वर आहेत. सच्चिद आनंद असे त्रयंश परमेश्वर आहेत आणि सर्व शक्तियुक्त असं सांगितलेलं आहे परमेश्वराबद्दल, ज्याच्यामध्ये 5 शक्त्या परमेश्वराकडे आहेत. 5 प्रकारचे थोवे सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये देवतेंचा सुद्धा चेतन शक्तीचा थोवा तो परमेश्वराच्या अधीन आहे. सर्व देवता परमेश्वराच्या अधीन आहेत. प्रत्येक अवतारासोबत सकळ देवतेंच्या ओळखण्या परमेश्वराच्या अवतारासोबत असतात आणि ज्ञान विज्ञानाचा थोवा आहे. एक ज्ञानाचा थोवा, विज्ञानाचा थोवा, गुणाचा थोवा, धर्माचा थोवा आणि चेतना शक्तीचा थोवा, अशा प्रकारच्या 5 थोवे परमेश्वराकडे आहेत. आधी जे 4 सांगितलेले आहेत, गुणधर्म, ज्ञान विज्ञान, हे थोवे जड शक्ती आहेत, निर्जीव आहेत ते. आणि जे चेतनाचा थोवा सांगितला तो सजीव आहे, म्हणजे देवता, त्यांचा थोवा आहे. अशा प्रकारे परमेश्वराचं हे वैशिष्ट्य आहे. पुढे सांगतात जय परतर ब्रह्मा. परतर म्हणजे श्रेष्ठ असा. परमेश्वर कसे श्रेष्ठ आहेत. काही गोष्टी श्रेष्ठ आहेत पण त्यांच्यापेक्षा अजून कोणतरी श्रेष्ठ त्यांच्याकडे आहे, म्हणजे तेवढ्या पुरते ते श्रेष्ठ आहेत, परंतु त्यांच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ आल्यानंतर ते कनिष्ठ होतात. जसं अन्यव्यावृत्ती प्रकरण सांगितलं, कर्मभूमीच्या देवता आहेत पण त्या परमेश्वर नाहीत. का? कारण की त्यांच्यावर अष्टदेवयोनी देवतांचं ऐश्वर्य आहे, त्यांच्या त्या अधीन आहेत. मग अष्टदेवनी देवता परमेश्वर असतील मग त्यांच्यावर अंतराळ देवता आहेत, मग त्या परमेश्वर असतील तर त्यांच्यावर स्वर्ग देवता आहे. असं करता करता विश्व देवतेपर्यंत आले. मग विश्व देवता जिच्या पोटामध्ये चराचर विश्व सामावलंय तिथं परमेश्वर असेलच नाही, तिलाही व्यापलेला आहे. जिने ती माया अनंत ब्रह्मांडाला व्यापलं ती माया आहे अजून. मग अनंत ब्रह्मांडाला व्यापणारी जी माया आहे, संहार संसरण करणारी जी माया आहे, ती तर परमेश्वर असेल ती सुद्धा देवताच आहे, ती परमेश्वर नाही. मग परमेश्वर कोण? चैतन्य पर परमेश्वर. चैतन्य पर म्हणजे पलीकडे नाही, चैतन्यापेक्षाही श्रेष्ठ. चैतन्य माया सकळ देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि चैतन्य मायेपेक्षाही परमेश्वर श्रेष्ठ आहेत. जसे तसे
या सृष्टीमध्ये किंवा सृष्टी वेगळं जर का कोणी श्रेष्ठ असतील, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर, या चहूमध्ये परमेश्वर श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून सांगतात जय परतर ब्रह्मा, म्हणजे परमेश्वर कसे आहेत, श्रेष्ठ आहेत. नंद रूपादी नाम, आनंद रूपादी नाम त्यांना आहे. परमेश्वराचं नाम काय आहे, आनंद. ज्यांच्याकडे केवळ आनंद आहे, परमेश्वराकडे दुःखाचा जाणीव नाही आहे. म्हणजे परमेश्वराला दुःख काय असतं हे माहिती नाही, म्हणजे ते देवाने कधी भोगलेलं नाहीये ते. कारण की परमेश्वराचं स्वरूपच आनंदमय आहे, तिकडे दुःखाचा अजिबात लवलेश सुद्धा नाही. असं म्हटलं जातं, स्पष्ट म्हटलं जातं की दुःखाविषयी परमेश्वर अज्ञात आहेत. म्हणजे दुःख देवाला कळतं पण अनुभव दुःखाचा देवाला नाही, कारण की स्वरूपच ते पूर्ण आनंदमय असल्यामुळे. आणि त्यामुळे इथे परमेश्वराचं नामच काय आहे, आनंद. महावाक्य निर्वचन या प्रकरणामध्ये या संदर्भामध्ये विश्लेषण हे आलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराला दुसरं कुठलंही वेगळं नाव जे आपण देऊ शकतो तर ते परमेश्वराच्याच मुखातनं आलेलं जे नाम आहे आनंद, त्याचं वचन आहे. आता ते वचन बोलता येत नाही, परंतु आनंद परमेश्वराचं नाव आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या संपर्कात आलेले किंवा परमेश्वर ज्यांच्या संपर्कात जातात त्या सर्वांना आनंद होत असतो. परमेश्वर जिथेही जातात तिथे सर्व समस्यांचं निवारण होत असतं. परमेश्वर जिथेही जातात त्या ठिकाणी सर्व काही सात्विक होत असतं. म्हणजे जे स्वतः जसे आहेत, जसं बर्फ आहे, बर्फ जिथेही जाईल तिथलं वातावरण, ज्यांच्या हातात जाईल त्यांचा हात थंड होऊन जातो, पाण्यात पडला पाणी थंड होऊन जातं. म्हणजे तो त्याचं कार्य करत असतो. परंतु बर्फाचं कार्य काही वेळासाठी असतं, काही वेळाने बर्फाचं अस्तित्व नष्ट होतं आणि त्याचा जो थंडपणाचा जो गुणधर्म आहे तोही नष्ट होऊन जातो नंतर. परंतु परमेश्वराचं तसं नाहीये. परमेश्वराचा संपर्क जिथे झाला, साध्या पाषाणामध्ये परमेश्वराचा संपर्क झाला आणि तो संपर्क झाल्यानंतर त्या ठिकाणी शक्ती निक्षेप झाला. सामान्य प्रकारचे जे पाषाण आहेत त्यांच्यामध्ये काय झालं, शक्तीचा निक्षेप झाल्यानंतर ते विशेष झाले आणि ती शक्ती जी आहे ती सृष्टीपर्यंत नित्य आहे. म्हणजे परमेश्वराचं जे काही अस्तित्व आहे, परमेश्वराचे सकळ ही नित्य सांगितलेलं आहे. तसं परमेश्वराचा आनंद हा सुद्धा कसा आहे, नित्य त्यांच्या स्वरूपामध्ये आहेच. त्यांच्या स्वरूपाच्या संपर्कात आपण गेलो म्हणजे त्यांच्या स्वरूपाचा संबंध विशेषाला झाला, प्रसादाला झाला, स्थानाला झाला. त्या विशेषाच्या, स्थानाच्या, प्रसादाच्या संपर्कात आपण जर का गेलो, त्याचं वंदन जर का आपण केलं तर आपल्यालाही ती शांतता लाभत असते, सात्विकता लाभत असते, प्रसन्नता आपल्यामध्ये येते. फक्त ते घाईघाईत नाही करायचं असतं, ते विधीपूर्वक करावं लागतं, लीळा आठवून करावं लागतं. तुम्हाला असे विशेष वंदन करायला दिले की तुम्ही पटापट विशेष वंदन करता. मग त्यातला एखादा विशेष जर का सांगितला, हा जो विशेष खूप महत्वाचा आहे बरं का, मग तुम्ही त्याच्यावर सावकाश डोकं टेकता, विधी वगैरे बोलता आणि मग तुम्हीच बोलता की हा विशेष वंदन केलं बरं वाटलं बरं का. सगळे विशेष तसेच आहेत. प्रत्येक विशेष जर का तुम्ही विधीपूर्वक जर का वंदन केला तर तुम्हाला प्रत्येक विशेष वंदनातनं, प्रसाद वंदनातनं, स्थान वंदनातनं तो आनंद प्राप्त होणार आहे. कारण की आनंदमय परमेश्वराने त्या पाषाणाला स्पर्श केलेला आहे. त्या पाषाणाचा, त्या प्रसाद तुल्य विशेषाचा, प्रसादाचा, स्थानाचा संपर्क आपल्या कपाळाशी जर का झाला तर आपल्याला सुद्धा तो आनंद निश्चितपणे प्रभवेल. फक्त त्याचं ते कार्य करावं लागतं. जसं तुम्ही ATM मध्ये ते कार्ड टाकल्यानंतर पैसे बाहेर नाही पडत, त्याचं कार्य तुम्हाला काहीतरी पुढचा अजून एक टप्पा करावा लागतो, पिनकोड नंबर टाकावा लागतो, तेव्हाच ते पैसे येतात. तसं विशेषाला कपाळ टेकून आनंद येणार नाही. त्याचं पिनकोड आहे, म्हणजे तुम्हाला काहीतरी विधी बोलावा लागेल, लीळा आठवावी लागेल आणि मग तो आनंद तुम्हाला प्राप्त होणार आहे.
आणि असे हे परमेश्वर आहेत आनंद रूपादी, म्हणजे त्यांचं रूप स्वरूप जे आहे ते पूर्ण आनंदमय आहे. परमेश्वराच्या श्रीमुखावर एक प्रसन्नता कायम स्वरूपी आहे, प्रसन्नता आहे, आनंदी आहे तो श्रीमुख स्वामींचं. आणि त्याच्यामुळे परमेश्वराकडे नुसतं कोणी बघितलं जरी तर तो जीव सुद्धा शांत होऊन जातो. वाघिणीने जेव्हा देवाकडे बघितलं थोडी रागामध्ये, पण देवाने जेव्हा तिच्याकडे बघितलं कृपा दृष्टीचं कार्य प्रभावल्या गेलं. म्हणजे परमेश्वराची पण प्रवृत्ती असली पाहिजे तुम्हाला काहीतरी दातृत्व करण्याची, तर ते प्रभावल्या जातं. आणि म्हणून देवाला विनंती करणं हे क्रमप्राप्त आहे की काही ईश्वर पैकीचा विधी कार्य आपण करत असताना देवाला प्रार्थना केली पाहिजे की तुम्ही ते आम्हाला घडवून द्या, तुम्ही दिल्याशिवाय ते आम्हाला प्राप्त होणार नाही. ते जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तो तिकडचा आनंद इकडे सुद्धा येतो. एक दिवशी जरी तुम्ही स्मरणाचा आनंद घेऊ शकले, नाम लीळा मूर्तिचेष्टा चतुर्विध स्मरण जर का तुम्हाला घडलं, चतुर्विध दुःख जर का त्याच्यामध्ये तुम्ही समाविष्ट करून ते जर का स्मरण केलं आणि त्याचं जर का एकदा आनंद आला तर तुम्ही साधं स्मरण नुसती गाठी फिरवणं हा स्मरण तुमचं बंद होईल. उत्तम प्रकारचं स्मरण करा, कारण की त्याच्यातनं जो आनंद आलेला आहे तो आनंद पुन्हा पुन्हा घेण्याची इच्छा तुमच्यामध्ये होईल. अशा प्रकारे परमेश्वराच्या विहित, जे देवाने विहित केलेलं असं कुठलंही कार्य करताना निश्चित आपल्याला त्याच्यातनं आनंद प्राप्त होत असतो. म्हणून नंद रूपादी नामा, म्हणजे आनंद रूपादी परमेश्वर आहे, त्यांची नामना सुद्धा ती आहे. जय अविकर शिळा, परमेश्वर हे कसे आहेत? अविकर, म्हणजे विकरतूची न विकर, विकरल्या जात नाहीत परमेश्वर. आपण विकरल्या जातो, आपल्याला एखादा पदार्थ दिसला की लगेच आपल्याला ती खाण्याची इच्छा होते. तो पदार्थ उद्याच्या पंक्तीचा आहे, परंतु आता बघितल्यानंतर आताच आपण थोडस अस्वस्थ होऊन जातो. एखाद्या वेळेस एखादं दृश्य बघितलं तिकडे जाण्यासाठी आपण लगेच उल्लेख सुरू होतात आपले. आपली मनस्थिती जी आहे ती बदलते पुन्हा 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 पुन्हा, याला विकरणे असं म्हणतात. परमेश्वर कसे आहेत? अविकर, म्हणजे अविकरशील हा स्वभाव आहे. मुळातच परमेश्वराचं स्वरूपच तसं आहे, ते विकरत नाही. कुठल्याही प्रकारचं खळबळ किंवा कुठल्याही प्रकारचं दोषयुक्तता, मूळ स्थितीमध्ये बदल हे परमेश्वराच्या स्वरूपामध्ये नाहीये. आपल्या स्वरूपामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये बदल होत राहतात. आता जर का विचारलं जेवणार का, आपण नाही म्हणतो, थोड्याने परत नाही जेवायचं आहे, म्हणजे लगेच आपले विचार बदलतात. मी येतो, मी नाही येत, लगेच विचार बदलतात. म्हणजे हे आहे आपल्या मूळ स्थितीमध्ये बदल होणं. जीव टप्प्याटप्प्यामध्ये बदलत असतो. वेळ बदलला की बदलतो, काळ बदलला की बदलतो, जागा बदलला की बदलतो, व्यक्ती बदलली की बदलतो. असं समोरच्या गोष्टींमध्ये परिवर्तन झालं की लगेच आपल्या विचारांमध्ये सुद्धा परिवर्तन होतं. खूप वेळा असं होतं की पंक्तीमध्ये बसलो आपण, बाजूच्याने घेतलं तरच आपण कधी कधी घेत असतो बरं का, त्यांनी नाही घेतलं तर आपणही नाही म्हणतो. कधी कधी आपल्याला नको असतं पण बाजूच्याने घेतलं म्हणून आपण घेतो. म्हणजे इथल्या इथे आपल्या मनामध्ये एवढे बदल सुरू असतात. परमेश्वराचं स्वरूप तसं नाही आहे. तसं असतं तर देवानी प्रवृत्ती झाली की जीवाचा उद्धार करायचा आहे, असं प्रवृत्ती झाली, 2-4 जीव उद्धरले असते, स्वामी म्हटले असतं जाऊ दे आता बंद करूया, असं झालं असतं बरं का. जसं आपलं असतं ना की स्मरण करूया बरं का, उद्यापासून आपण 8 दिवस स्मरण केलं की 9व्या दिवशी परत आपण स्मरणाला काही उठत नाही, मग परत म्हणतो आता पोथी झाल्यानंतर मग करू सुरू कर. म्हणजे आपल्यामध्ये बदल होतो. देवाच्या त्या स्वरूपामध्ये, प्रवृत्तीमध्ये असा कुठलाही बदल होत नाही. कुठल्याही प्रकारचा दोष त्या स्वरूपामध्ये अजिबात नाही. हा मूळ स्वभाव आहे. अच्युता व्यक्त लीळा, म्हणजे परमेश्वराचं जे काही प्राप्ती आहे, जे काही दातृत्व आहे ते अच्युत आहे, म्हणजे तिथून कधी परत पतन होणे नाही. एकदा ईश्वर स्वरूपाला जीव गेला की त्या ठिकाणाहून परत पतन होणे नाही. अशा प्रकारचं ती प्राप्ती आहे किंवा अशा प्रकारचं ते दातृत्व आहे. आणि व्यक्त लीळा, परमेश्वराच्या ज्या लीळा आहेत, ज्या आपल्याला सहजासहजी कळत नाही, व्यक्त होत असलेल्या लीळा, त्या आपल्याला
सहजासहजी कळत नाहीत अशा प्रकारच्या गहन हेतुपूर्वक केलेल्या त्या लीळा, ज्या चिंतनाशिवाय तुमच्यापर्यंत त्याचा हेतू मूळ परमेश्वराची त्यातली जी काही प्रवृत्ती आहे ती आपल्याला कळणार नाही. जय अविकर शिळा अच्युता व्यक्त लीळा, जय गणित विहीना आदि मध्यांत शून्य. जय गणित म्हणजे जय जय हा शब्द आहे. संध्याकाळच्या पूजावसनामध्ये एका विशिष्ट ओवीनंतर म्हणजे 10व्या चौपदी नंतर जय जय हा शब्द लागतो. म्हणजे त्यांचा जय जयकार असो, त्यांच्याविषयी ज्यांच्याविषयी मी बोलतो आहे, आम्ही ज्यांचं स्तवन बोलतो आहे त्यांचा जय जयकार आहे. प्रत्येक ओळीमध्ये तो जय 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 जयकार केला जातो. मग जय गणित विहीना म्हणजे परमेश्वर जे आहेत त्यांच्या कुठल्याच कार्याचं गणिता म्हणजे गणित विहीना म्हणजे गणित म्हणजे मोजमाप, विहीना म्हणजे ते गणल्या जात नाही. देवाने तुम्हाला किती टक्के सहाय्य केलं सांगू शकता का तुम्ही? की आम्हाला 50% सहाय्य झालं, कोणी म्हणलं 80% झालं. परमेश्वर सहाय्याचं मोजमाप आपण करू नाही शकत. देवाने आपल्यावर किती उपकार केलेले आहेत, किती ऋण आहेत देवाचे, हे मोजून दाखवू आपण. मोजता येत नाहीत. विहीना मोजता येणे नाही. तुम्ही त्याला गणितात बसवायचं म्हटलं तर जमणारच नाही. आपण एखादा परीक्षा दिली त्याची लगेच टक्केवारी केल्या जाते, इतके इतके टक्के मार्क पडले, लगेच गणित करता येतं. ही वस्तू आपल्याला एवढ्या रुपयाला पडली, लगेच गणित करता येतं. परंतु परमेश्वराने जे दातृत्व केलेलं आहे त्याचं मात्र कुठलंही मोजमाप आपल्याला करता येणं कधीच शक्य नाही. एखाद्या वेळेस आई वडिलांचे कर्ज जीव फेडू शकेल, परंतु परमेश्वराचं कर्ज फेडण्याचं कुठेच काहीच आपल्याकडे असं नाहीये. तुम्ही म्हणाले आम्ही अनुसरलो, त्याच्याने सुद्धा ते कर्ज नाही फेडत. त्या अनुसरलेल्या मोबदल्यापेक्षाही देवाने तुम्हाला खूप काही मोठं दिलेलं आहे, भरपूर काही दिलेलं आहे. ईश्वर प्राप्ती म्हणजे बाई ब्रह्मानुभूती ते दुर्लभ, अशी दुर्लभ ब्रह्मानुभूती असं कोणाला लगेच मिळेल असं नाही आहे. आणि ते जे एकदा मिळालं तिथला आनंद असा आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोषच नाही आहे, तिथून परत पतन होणे नाही आहे. म्हणजे इतकं मोठं दान परमेश्वर आपल्याला देत आहेत, त्यांचं ऋण आपण कसं काय फेडू शकतो? आणि त्यांनी दिलेल्या जे काही दातृत्व आहे त्याचं कुठलंही आपण मोजमाप करू शकत नाही, त्याचा मोबदला आपण देऊ शकत नाही. म्हणून सांगतात जय गणित विहीना आदि मध्यांत शून्य. त्यांचा आदि म्हणजे सुरुवात, मध्य आणि अंत शेवट. स्वरूप कुठे सुरू झालं आणि कुठे संपलं तुम्ही ते सांगू शकत नाही. आदि मध्यांत शून्य म्हणजे त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला काहीच बोलता येत नाही, आपल्याला ते दिसत देखील नाही. म्हणजे कुठे ते स्वरूप संपलेलं आहे हे दिसत नाही. जय परम सुबोधा नित्य मुक्ता विशुद्ध. आणि जय परम सुबोधा म्हणजे परमेश्वराचं जो काही बोध आहे तो कसा आहे? परम आणि सुबोध आहे. परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते कुठल्याही भेसळीने युक्त नाहीये, ते निर्दोष आहे, सात्विक आहे, गुणयुक्त ते ज्ञान आहे. आणि सोबतच तुम्हाला ज्यांना ज्यांना ते ज्ञान मिळेल तो जीव गुणयुक्त होत जातो. पारधी स्वामींना भेटले, किती वेळ चर्चा झाली असेल? खूप तर खूप आपण पकडू अर्धा तास बोलणं झालं असेल. अर्ध्या तासामध्ये देवाने आमच्या एक वचन सांगितलं आणि थोडक्यामध्ये त्यांना एक माहिती दिली, एक स्वाभाविकता सांगितलेली आहे निसर्गाची, त्या प्राण्यांची. आणि तेवढ्यातच त्यांना तो उमट झाला. सुबोध देवाने दिलेला आहे, चांगला बोध देवाने दिलेला आहे. आपणही लोकांना बोध देतो, परंतु तो वाईट बोध देत असतो. उगाच उचकून द्यायचं, तुमची जमीन आहे मग तुम्ही घ्या, तुम्ही भांडत का नाही? तुम्ही भांडलं पाहिजे. तुम्हाला गरज नसेल तरी जा तुम्ही, त्यांच्या घशात का घालायचं? असा बोध आपण अनेकांना देतो, त्यांनाही बोध होतो बरं का आपल्यापासून.
तुम्ही ब्रह्मविद्या सांगितली तर त्यांना कळणार नाही, पण अशा प्रकारचं काही केलं की त्यांनाही कळतं. आपणही बोध देतो पण तो कुबोध असतो, सुबोध नाही. परमेश्वर जे देतात तो कसा देतात, परम, म्हणजे तो इतर कोणीही तुम्हाला देऊ शकत नाही. ईश्वर देऊ शकतात किंवा ईश्वर परायण जे आहेत अधिकरणादी वगैरे तेच फक्त तुम्हाला ते दातृत्व करू शकतात. सर्वसामान्यांकडनं तो बोध होणे नाही. अधिकरण पण का देऊ शकतात, कारण की त्यांना ईश्वराने अधिष्ठित केलेलं आहे ते कार्य करण्यासाठी, त्यांच्याकडनं बोध व्हावा अशी प्रवृत्ती परमेश्वराची आहे आणि म्हणून त्यांच्याकडनं आपल्याला बोध होतो, उमट होतो. अशा प्रकारचा तो परम सुबोध हा म्हणजे चांगल्या प्रकारचा बोध आहे. दातृत्व करताना देवाची पण इच्छा तीच आहे की याचं चांगलं झालं पाहिजे हे ऐकून, आणि घेणाऱ्याची पण तीच वृत्ती आहे की माझं भलं झालं पाहिजे. आमचे स्वामी जानोपाध्यांना म्हणतात, तांबूळ जर का तुम्ही घेतलं प्रसाद तर तुमचं भरपूर मोठं नुकसान होईल. तुम्हाला घरातनं काढून देतील, हिस्सा वाटा मिळणार नाही, भोजन मिळणार नाही घरी. ते म्हणतात तरी देवा मला ते प्रसाद खायचाच आहे. देवाने एवढे त्या प्रसादाचं नुकसान सांगितलं तरी सुद्धा आपण जर का कोणाला सांगितलंय खाल्ल्याने तुम्हाला त्रास होईल बरं का, लगेच आपण ते खात नाही, नको, प्रसाद जरी असले तरी नको मला. मग इथे जानोपाध्यांना एवढं सांगून तरी सुद्धा त्यांनी तो प्रसाद घ्यायची तयारी आहेच त्यांची. स्वामी म्हणतात तुम्हाला एवढं नुकसान सांगून तरी तुम्हाला प्रसाद का पाहिजे बरं तो? ते म्हणतात देवा माझ्या भल्यासाठी मला पाहिजे. म्हणजे आपलं भलं कशात आहे ही पण बाजू त्याच्यामध्ये दिसते. आपल्याला संपत्ती मिळाली, घराचा वाटा मिळाला म्हणजे आपलं भलं झालं असं नाही. आपल्याला घरी ताजं ताजं जेवायला मिळतं म्हणजे आपलं भलं झालं असं नाही. जीव स्वरूपाचं जे भलं आहे ते हे असं ह्याच्यामध्ये नाही आहे. आपल्याला आपल्या कुळामध्ये मान सन्मान आहे म्हणजे तुमच्या जीव स्वरूपाचं भलं झालं असं नाही. जीव स्वरूपाचं भलं हे परमेश्वराच्या प्रसन्नतेने दिलेल्या प्रसादाच्या ग्रहणाने आहे. मग तो प्रसाद खाण्याचा असेल, तो प्रसाद ज्ञानाचा असेल, तो प्रसाद सेवा दास्याचा असेल. स्वामी म्हणतात ते तुझं काहीच हे नसपुरले ना, आपल्या श्री चरणाचे प्रसाद आहे. म्हणजे तुम्ही जे प्रसन्नतेने जे काही दिलेलं आहे, सर्वात आधी तर देवाने शरण येऊ दिलं हा मोठा प्रसाद आहे. आणि शरण आल्यानंतर जे काही दातृत्व दिले, ज्ञान दिलं, सेवा दास्य दिलं, ते सर्व काही प्रसाद आहे. आणि त्याच्यामुळे मला तुमचा तो प्रसाद आहे, त्याच्यामुळे मला हे स्फुरलं. जानोपाध्याय म्हणतात माझं भलं करायचंय म्हणून मला तो प्रसाद घ्यायचा आहे. म्हणजे परमेश्वराचा बोध जो आहे तो आपलं भलं करणार आहे. घेणाऱ्याची पण वृत्ती तशीच असते. नित्य मुक्ता विशुद्धा. परमेश्वर कसे नित्य मुक्त आहेत, कधी बंधयुक्त नाहीत परमेश्वर. आपण बांधलेलो आहोत, आपण प्रवचनापुरती सुट्टी काढून आलेलो आहोत, प्रवचन संपलं की जाणं भाग आहे आपल्याला. आपण नित्यबद्ध आहोत. बंधमुक्त करता जर का आलं स्वतःला तर होऊ शकतो आपण. परंतु परमेश्वर सदा सर्व काळ नित्य आणि मुक्त आहेत. मुक्ताला सुद्धा तुम्ही नित्य शब्द लावू शकता की नित्य मुक्त आहेत, आणि वेगळं पण लावू शकता की परमेश्वर नित्य पण आहेत म्हणजे कायम सुद्धा आहेत आणि मुक्त सुद्धा आहेत, आपल्यासारखे बंधनात अडकलेले नाहीत. आणि विशुद्धा म्हणजे परमेश्वर निर्मळ आहेत. सगळ्यांमध्ये असून सुद्धा परमेश्वराचं स्वरूप हे कायम निर्मळ आहे. आपण शुद्ध असतो, पण मंदिरात आलो, घरी जात असताना शुद्ध असतो. 4 लोक भेटले की आपण अशुद्ध होत जातो. घरी पोहोचेपर्यंत परत जसे आहोत तसेच आपण शुद्ध होतो, परत अशुद्ध होतो. पण परमेश्वर हे मुळातच शुद्ध आहे आणि सृष्टी रचल्यानंतर सुद्धा शुद्धच आहेत, आणि सृष्टीचा संहार झाल्यानंतर सुद्धा परमेश्वर नित्यच आहेत. अशी ही परमेश्वराबद्दलची प्रशंसनीय वाक्य, प्रशंसनीय शब्द या 11 क्रमांकाच्या चौपदीमध्ये आज आपण श्रवण आणि चिंतन केलेले आहे. परमेश्वर कसे नित्य मुक्त आहेत, नित्य पण आहेत आणि मुक्त सुद्धा आहेत. फक्त परमेश्वरच नित्य आहेत का ना, परमेश्वराने केलेलं जे दातृत्व आहे ते सुद्धा नित्यच असतं. ईश्वरीचे सकळ ही नित्य सांगितलेलं आहे.
किंवा नित्यत्वाशी ते आपल्याला कायम ठेवणार आहे. जसं ज्ञान दिलं, ज्ञान एक विशिष्ट वेळामध्ये ते ज्ञान काढून घेतलं जातं विशेष ज्ञानाच्या शेवटी, आणि प्राप्तीच्या वेळेला ते सर्व शक्ती ज्या काही दिल्या असतील त्या काढून घेतल्या जातात. परंतु ज्यासाठी दिलेला आहे तो मोक्ष मात्र त्याची सलगता आहे, तो मोक्ष आपल्याला प्राप्त होतो. बाकीचे साधन जे आहे ते काढून घेतले जाईल, पण साध्य मात्र आपलं कायमच आहे. जर परमेश्वराची जी प्रवृत्ती आहे जीवाचा उद्धार करायची, ती प्रवृत्ती सुद्धा नित्य आहे, ती कधीच नाशत नाही. ती एकदा उद्भवली, ती जेव्हा निर्माण झाली तेव्हा झाली. आता त्याला परत तुम्ही म्हणाल की ती प्रवृत्ती थांबेल कधी, तर काय होईल, प्राप्तीला गेलेले जीव सुद्धा परत तमामध्ये येऊ शकतील. म्हणून ती प्रवृत्ती कायम असते की या जीवांचा उद्धार करायचा. ही प्रवृत्ती ईश्वराची कधीही भंगत नाही. सकळ जीव प्राप्तीला गेल्यानंतर सुद्धा ती प्रवृत्ती तशीच राहणार आणि त्या जीवांना त्या स्वरूपामध्ये ते जीव कायम स्वरूपी नित्य आहेत. तिथला जो आनंद आहे त्या जीवाला नित्य प्राप्त होत राहणार. तो आनंद कधीही बंद होणार नाही. आपल्याकडे जसं लाईट बंद होते मध्येच, असं बंद नाही होणार. आपले विधी करत असते जो आपले मध्ये मध्ये कधी कधी बंद होऊन जातात, तसं ते बंद होत नाहीत. परमेश्वर देण्यासाठी कधीच थकलेले नाहीत. परमेश्वर दातृत्व करतच आहेत आणि आपण घेता घेता थकून जातो. परमेश्वराच्या स्वरूपामध्ये ज्या जीवांना पावन केल्या गेलं त्यांना पाहिजे तेवढा आनंद घेण्याची मुभा आहे, परंतु जीव त्याला जमेल जेवढा झेपेल तेवढाच आनंद जीव घेत असतो. वांचून परमेश्वर दातृत्व करायला कधीही थकत नाहीत. नित्यत्व आहे त्यांचं त्यामध्ये, दातृत्व करण्यामागे. आणि म्हणून इथे नित्य मुक्त असंही म्हटलेलं आहे. आणि विशुद्धा म्हणजे निर्मळ आहेत परमेश्वर, शुद्ध अंतःकरणाचे आहेत, शुद्ध स्वरूपाचे आहेत, ज्याच्यामध्ये कुठलंही कलुषितपणा नाही, कुणाविषयी राग नाही. जरी ईश्वर अवतार तुम्हाला रागवताना दिसले तरी सुद्धा परमेश्वराच्या मूळ स्वरूपामध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा राग द्वेष असं काही नसतं. तो जो राग द्वेष आहे तो वरवडे आहे. जसं आई मुलावर रागवते, ती मनापासून नाही रागवत, ती वरवडे रागवते, त्यांनी घाबरावं म्हणून फक्त डोळे मोठे करते आई, परंतु मनामध्ये त्या मुलाविषयी वात्सल्य आहे, प्रेम आहे. अशा प्रकारचं कार्य परमेश्वराचं त्याहीपेक्षा जास्त आहे की जीवावर परमेश्वर रागवताना दिसतील पण त्यामध्ये सुद्धा त्या जीवाचं भलंच होणार आहे, त्या जीवाचं भलं करायचं आहे, म्हणून शिक्षा पण आहे, म्हणून रागवणे आहे. आणि त्यानंतरही जसं आचार्य भट्टोबासांना रिद्धपूरला पाठवलं, त्यामध्ये स्वामींचा कुठलाही राग नाही आहे त्यांच्याविषयी. उलट त्यांच्यामध्ये एखादा काही दोष असेल तर तो त्याचं निरसन झालं पाहिजे, तो दोष नासला पाहिजे आणि त्यांच्या पुढच्या योग्यतेच्या प्रवासामध्ये त्यांचा तो दोष आडवा आला नाही पाहिजे, यासाठी म्हणून देवाने त्यांना रिद्धपूरला पाठवलं, त्यांच्या भल्यासाठी. जसं आई वडील मुलाला शाळेत पाठवतात, कशासाठी पाठवतात? कारण की त्याचं भलं झालं पाहिजे, त्याचं शिक्षण झालं पाहिजे, आणि आपली ममता त्याच्या शिक्षणाच्या आड येता कामा नये. तसं जीवाने जे काही अडथळे जोडलेले आहेत तेही नासायचे, अयोग्यताही नासायची, योग्यही त्या जीवाला करायचं, स्वतः सारखं देवाला जीवाला करायचं. परमेश्वर कसे आहेत? निर्मळ आहेत. तर परमेश्वराचा ज्ञानी सुद्धा कसा असला पाहिजे, परमेश्वराचा भक्त कसा असला पाहिजे? निर्मळ असला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे. स्वच्छ म्हणजे आंघोळ वगैरे करून नवीन कपडे घातलेले. इथे कपड्याचा संबंध नाही, आंघोळीचा संबंध नाही, इथे शुद्धत्वाचा संबंध आहे. म्हणजे ते स्नान जे आहे ते शरीराचं स्नान नाही, ते स्नान मनाचं स्नान झालं पाहिजे. खूप लोक म्हणतात आम्ही आंघोळ केल्याशिवाय आम्ही देवाचं काहीच करत नाही. आंघोळ ही देहाची आहे आणि तुम्ही देवाची जी साधना करता ती आंघोळ मनाची आहे. देहाच्या स्नानाला महत्व देण्यापेक्षा मनाचं जे स्नान आहे, शुद्धत्व आहे मनाचं, त्याला जास्त महत्व दिलं पाहिजे. आणि ते जे शुद्धत्व आहे ते ईश्वर कार्याशिवाय ते शुद्धत्व प्राप्त होत नाही.
बाकी तुम्ही किती दिवसातनं 3दा जरी आंघोळ केले, नवीन कपडे घातले, तरी ते शुद्धत्व आपल्याला प्राप्त होत नाही. परंतु जर का तुम्ही त्रिकाळ स्मरण जर का केलं, तर ते शुद्धत्व तुम्हाला थोडं 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 भेटत जाईल आणि एक वेळ अशी येईल की आपण पूर्ण शुद्ध होऊन जाऊ विशेष ज्ञानाच्या पांतीला. आणि म्हणून परमेश्वराला असं वाटतं, आम्ही जसे निर्मळ आहोत, शुद्ध आहोत, दोषरहित आहोत, तसा जीव सुद्धा शुद्ध झाला पाहिजे. आणि म्हणून तिथे भिंगरुटीचा दृष्टांत सांगितलेला आहे की त्यामध्ये ती जी भिंगरुटी आहे ती आळीला पकडून आणते आणि घराच्या एका कोपऱ्यामध्ये ते मातीचं घर बनवते. तुम्ही बघता ना, मातीचं घर असतं छोटस, कोपऱ्यामध्ये वगैरे असं असतं ते. आणि त्यामध्ये ती काय करते, ती भिंगरुटी त्या आळीला आणून ठेवते, तिला दंश करते, त्याच्यामध्ये ठेवते आणि ते घर बंद करून, त्याचा दरवाजा बंद करून ती उडून निघून जाते. आता आतमध्ये जी आळी आहे, दृष्टांतामध्ये स्वामींनी सांगितलं, आतमध्ये जी आळी आहे ती भेन चिंतित चिंतिता, म्हणजे ती भीतीने चिंतन करते आहे की ती भिंगरुटी मला येईल आणि मला खाईल, असं त्या आळीचं सतत मनामध्ये सुरू आहे. आणि ऐसे चिंतित चिंतिता तियेसी ही पाख निगती, म्हणजे त्या आळीला सुद्धा पंख फुटतात आणि ती सुद्धा भिंगरुटी सारखी होते, म्हणजे उडायला लागते आणि ते घर फोडून ती उडून जाते. म्हणजे बहुतांशी आपण ज्यांच्या संपर्कात असतो आपण तसे होतो. जीव जैसा संगी ठेवीजे तैसा ठाके, म्हणजे आपण ज्यांच्या संपर्कात आहोत त्यांच्यासारखं व्हायला लागतो. तुम्ही स्मरण करणाऱ्या व्यक्तीसोबत राहा, तुम्हाला स्मरणाची सवय लागेल. तुम्ही निरूपण ऐकणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात राहा, तुम्हाला निरूपण ऐकण्याची सवय लागेल. तुम्ही संन्यासी व्यक्तींच्या संपर्कात राहा, तुम्हाला सुद्धा अनुसरण घेण्याची इच्छा निर्माण होईल. तुम्ही एखादा दोषयुक्त बडबड करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात राहा, तुम्ही पण बडबडच करणार, तुम्ही धर्मवार्ता करणार नाही. ज्यांच्या संपर्कात राहू आपण तसे होत जातो. तसं आपण जर का परमेश्वर साधनाच्या आणि परमेश्वर साधकाच्या जर का संपर्कात राहिलो, तर आपण सुद्धा त्यांच्या विधीला पाहून पाहून त्यांच्यासोबत ते विधी करत करत आपण सुद्धा तसे शुद्ध होत जाऊ आणि निर्मळ होऊ, परमेश्वरासारखे होऊ आपण, म्हणजे शुद्ध होण्याचा प्रवास आपला सुरू होईल. जय गत अभिमाना केवळा सर्व भिन्ना. जय गत अभिमाना, अजून परमेश्वराच्या संबंधित अजून विशेषता सांगतात. परमेश्वराची जी काही खावणी आहे, खासियत आहे, ती सांगतात की जय गत अभिमाना, म्हणजे परमेश्वराकडे जे काही अभिमानाचा जो भाग आहे, गर्व असेल, असा कुठलाही गर्व परमेश्वराकडे नाही. जय गत अभिमाना केवळा सर्व भिन्ना, म्हणजे केवळ आहेत परमेश्वर आणि सर्व भिन्ना म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत. म्हणजे या ठिकाणी सगळ्यांपेक्षा वेगळं असणं हे एक वेगळं आहे आणि केवळ असणं एक वेगळं आहे. केवळ म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मिश्रता नाही, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नाही आहे, शुद्धत्व आहे, एकदम केवळ आहे. त्या स्वरूपाशिवाय, त्या आनंदाशिवाय त्याच्या तिथे अजून दुसरं काही नाही आहे, ह्याला म्हणतात केवळ. ज्याला आपण एखादं तूप वगैरे असतं चांगलं गावरान घरी काढलेलं, आपण म्हणतो शुद्ध तूप आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये दुसरं कशाची मिश्रता केलेली नाही. तसं ते परमेश्वराचं स्वरूप आहे, जिथे आनंद आणि स्वरूप याच्या वेगळं तिथे अजून काही नाही आहे. बाकी सर्व परमेश्वर आहेत ते, आणि म्हणून केवळ आहेत आणि सर्व भिन्न, म्हणजे सर्वांपेक्षा वेगळे पण आहेत परमेश्वर. म्हणजे तुम्ही त्यांची गाठ देवतेंशी घालू नका. इकडे देवता साधना आधी जसे करत होते लोक, तशी साधना ईश्वरासोबत करू नका. तिकडे उपवास करत होते, लगेच इकडे पण उपवास सुरू केला, अशी साधना करू नका. तिकडे 90 जाप्पे खेटी चालायच्या आपल्या, इथे पण तेच चालू करायचं देवतेसारखं इथे, तसं करू नका. किंवा प्रपंचाशी जसं राहतो तसं परमेश्वराशी राहू नका. जीवासोबत जसं आपण वागतो
तसं परमेश्वरासोबत वागू नका। ते सर्व तुमच्याशी साधत्य असले तरी परमेश्वर तुमच्याशी वैजात्य वेगळे आहेत। जीव, देवता आणि प्रपंच या वेगळे परमेश्वर आहेत। एखाद्या वेळेस जीव देवता जशा रजतम युक्त आहेत तसा जीव सुद्धा रजतम युक्त त्यांच्यासारखा होऊ शकतो, परंतु परमेश्वर मात्र देवतेसारखे होऊ शकत नाहीत। परमेश्वर प्रपंचासारखे होऊ शकत नाहीत। परमेश्वर जीवासारखे सुद्धा होऊ शकत नाहीत। परमेश्वरासारखं देवता होऊ शकत नाहीत, प्रपंचही होऊ शकत नाही, मात्र जीव होऊ शकतो। फक्त जीवाकडे ती संभावना आहे। आणि म्हणून परमेश्वरासारखं जे तुम्ही म्हणजे देवता आणि जीव आणि प्रपंचासारखं परमेश्वरासोबत तुम्ही वागू नका। परमेश्वराचं स्वरूप एक वेगळं आहे। त्यांच्याकडचं जे काही त्यांची प्रवृत्ती असेल, परमेश्वराचा हेतू असेल, तो एक वेगळा आहे। त्याचा इतर जीव, देवता, प्रपंचाशी त्याची गाठ घालू नका। अशा प्रकारचं भिन्नत्व परमेश्वराचं आहे। आपल्याला असं वाटतं ना, जीवाला खाऊ पिऊ घातलं की जीव खुश होतो, तसं आपण देवाला पण करत आहोत ना, की देवाला जर का काही उपहार वगैरे दाखवला की देव खुश होतात असं आपल्याला वाटतं बरं का। तसं काही नाही की देवा माझं हे काम केलं की मी तुम्हाला अमका अमका उपहार दाखवेल, आणि देवाला पण तुमचा उपहार खायचा आहे, त्यांना खायला मिळत नाही, आणि तुमचा उपहार खायचा असल्यामुळे तुमचं ते काम करणार आहेत। म्हणजे आपण देवाला कामाला ठेवलंय का काही? हे असंच झालं ना की आमचं एवढं काम करा, एवढे पैसे आम्ही तुम्हाला देऊ। म्हणजे आपण देवाची गाठ इतर लोकांसारखी घातलेली आहे, जीवासारखी घातलेली आहे। तसं करता कामा नये। सर्व भिन्न। स्वामींनी जे सांगितलंय की हे सकाळही वैजात्य, आम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत बरं का, असं जर का सांगितलं तिथेच आपल्याला समजलं पाहिजे इतरांसारखं देवाशी आपण वागायचं नाही। जसं आपल्याकडे कोणी अधिकरण आलं की ते सांगतात की त्यांचं पथ्य पाणी आहे बरं का, म्हणजे सगळ्यांसारखं त्यांचं जेवण नाही, त्यांना फिक्कं लागतं, गोड चालत नाही, भाकरीच चालते, म्हणजे इतरांपेक्षा जे पंक्तीला भोजन आहे त्याच्यापेक्षा वेगळं त्यांना द्यावं लागणार। म्हणजे इथे आपल्याला परमेश्वराच्या सोबत सुद्धा थोडा विचार करावा लागेल की इतरांच्या पंक्तीत देवाला बसवू नका। परमेश्वराचं एक वेगळं अस्तित्व आहे, वेगळा हेतू आहे, ते हेतूपर्यंत पोहोचता आलं पाहिजे, आणि तेच दातृत्व देवाला आपल्याला देता आलं पाहिजे। आणि म्हणून इथे सांगितलं की केवळा सर्व भिन्ना जय सकळ कृतार्थ, म्हणजे परमेश्वराचे सर्वही जेही कार्य आहेत ते कृतार्थ म्हणजे सफल आहेत, ते त्याच्यामध्ये अपयश नाही। आपल्याला अपयश येऊ शकतं, देवतेला सुद्धा अपयश येऊ शकतं, परंतु परमेश्वराला कुठल्याही कार्यामध्ये अपयश हा प्रकार नाही। तुम्ही म्हणाल मग दुर्योधनाकडे गेले आणि तिथे शिष्टाई केली, तिथे काही सफल झाली नाही। ती सफल नाही झाली म्हणजे ती होणार नव्हतीच, कारण की दुर्योधनाने एवढं सगळं जोडून ठेवलेलं आहे। एवढ्या सगळ्या हिंसेला कृष्ण महाराज निमित्त नाहीयेत बरं का। काही लोक म्हणतात देवाने त्याला तयार केलं अर्जुनाला आणि मग त्यांनी युद्ध केलं। या सगळ्या गोष्टीला निमित्त दुर्योधन आहे। देव तर ते युद्ध थांबवायला गेलेले होते, परंतु त्यांनी जे जोडून ठेवलेलं आहे त्याला परमेश्वरही थांबवू शकत नाहीत। फक्त देवाने ते क्रिया करून बघितली काय होतं। परमेश्वराचं ते कार्य आहे की जिथेही अनिष्ट घडत असेल तिथे जाऊन ते अनिष्ट थांबवणं, हे परमेश्वराचा कड आहे, तो देवाने केला। मात्र जीव जर का ऐकत नसतील तर त्याला परमेश्वर काही करू शकत नाहीत। परंतु त्या व्यतिरिक्त परमेश्वराचे सर्वही कार्य दुर्योधनाला पण देव नीट करू शकत होते, परंतु परमेश्वर कुणाच्याही कर्मामध्ये ढवळाढवळ करत नाही। ज्याचा जसा जोड आहे, कर्म आहे, तसं त्याला चालू देतात। त्यातलं जर का दुर्योधन देवाचा ऐकणारा असता, अनुकूल असता, तर परमेश्वराने त्यांच्यामध्ये बदल केला असता कदाचित। जसं भटोबासांमध्ये देवाने बदल केला, स्थित्यंतर केलं, तसं यांच्यामध्ये पण देवाने करू शकले असते। जसं भिंगारला भाईदेव व्यास आणि त्यांचे भाऊ आलेले आहेत। भाईदेव व्यासांचा वेळ देवाने घालवला। भाईदेव व्यासांनी देवाचं दर्शन घेतलं, दंडवत केला, देवाकडे पाहिलं, देवाने त्यांच्याकडे पाहिलं, वेडे पण गेलं। परंतु त्यांचे जे भाऊ होते त्यांना पिसं होतं,
त्यांनी काही देवाकडे बघितलंच नाही. आपल्या देव आमचे स्वामी त्यांच्या मागे धावत गेले, ते पुढे धावतायत. स्वामींनी त्यांना पकडलं, त्यांनी आपले डोकं जे आहे ते असं हात पायामध्ये खुपसून टाकलं, देवाकडे बघितलंच नाही. स्वामी त्यांच्या आईंना म्हणतात, तुमच्या या मुलाने आमच्याकडे बघितलं, त्यांचं वेडेपण आम्ही घालवलं. जर का या मुलाने पाहिलं असतं त्याचंही पिसेपण आम्ही घालवलं असतं, पण ते बघत नाहीत. देव जबरदस्ती त्यांचं मान वरती करू शकत होते ना, परंतु त्या जीवाची सुद्धा इच्छा असली पाहिजे, अनुकूलत्व असलं पाहिजे, तर आपण पुढे परमेश्वर दातृत्व करू शकतात. मामाजींनी आम्हाला उदाहरण सांगितलं की आई वडिलांनी मुलांना सर्व काही दिलं, वह्या पुस्तकं, एक स्वतंत्र राहण्याची व्यवस्था त्याची केली, खाणं पिणं जागेवर त्याला दिलं, एसी लावून ठेवला, आणि अपेक्षा काय व्यक्त केली, अभ्यास कर, फक्त तुला जे पाहिजे ते आम्ही आणून देऊ. पण त्या मुलाने जर का ठरवलं मला अभ्यासच नाही करायचा, तर मग आई वडील काय करू शकतात? सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात, परमेश्वर साह्य उपलब्ध करून देऊ शकतात, पण जीवाने जर का ते साह्य स्वीकारायचंच नाही असं जर का ठरवलं, तर परमेश्वर तिथे काही करू शकत नाही. स्वामी फक्त अनुसरा म्हणू शकतात, परंतु अनुसरायचं की नाही अनुसरायचं तो कड जीवाचा आहे. म्हणून तिथे सांगितलं, एक अनुसरती एक ननुसरती, जीवाचा कड आहे तो. अनुसर्विती ननुसर्विती असं नाही म्हटलं. आणि म्हणून तो कड जीवाने केला, त्याविषयी तो अनुकूल असला, तरच परमेश्वर पुढे कार्य करू शकतात. या व्यतिरिक्त ज्यांनी ज्यांनी तो अधिकार जोडला किंवा नसेलही अधिकार पण ईश्वराकडे तळमळ व्यक्त केली, महादाईचा म्हणतात देवा त्याचं अनुसरण झालं पाहिजे अपोलोचं. पण देवाने काय केलं, त्यांच्याविषयी चिंतन केलं. महादाईसांची प्रार्थना आणि अपोलोचं काही अनुकूलत्व हे सगळं उपयोगी आलं, आणि भविष्य काळामध्ये निंब्याला अपोलोंचं अनुसरण झालेलं आहे. म्हणजे परमेश्वर कसे आहेत, सकळ कृतार्था, सर्व कार्य परमेश्वराचं सफल आहे, सर्व कार्यामध्ये परमेश्वर सफल आहेत. चित्परा साक्षी भूता, म्हणजे चित्त म्हणजे माया, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे चैतन्यापर परमेश्वर. आणि साक्षी भूता म्हणजे सर्वांचे साक्षी आहेत. सृष्टीमध्ये जे पण काही घडतं ते परमेश्वर बघत असतात. तुम्ही जरी देवाशी काहीतरी फसवणूक करत असाल, परंतु देवाला मात्र ते कळत राहतं. आपल्याला वाटतं की कोणाला कळालं नाही, पण देवाला तर मात्र ते कळतं. तुम्ही जर का खोटा बहाणा सांगितला काहीतरी निरूपणाविषयी, स्मरणाविषयी, मला जमणार नाही, हे समोरच्या माणसाला तुम्ही खोटं सांगितलं, त्याला पटलं, परंतु देव मात्र बघत आहेत. सर्व साक्षी भूता, जे सृष्टीमध्ये जे जे काही घडतं आहे ते सर्व साक्षी रूपाने, जसं सीसीटीव्ही कॅमेरा बघतो की नाही, काय काय घडतं, सीसीटीव्ही कॅमेरा बोलत नाही पण बघत मात्र सगळंच असतो. तसं त्या ठिकाणी परमेश्वर सुद्धा साक्षी रूपाने बघतात, काय काय घडतंय ते घडू द्या, अशा पद्धतीने पण देव बघतात. कारण की सर्वांना सर्व सांगितलेलं आहे. भोजन करताना ताटामध्ये काहीच टाकू नका, सांगितलं, सूचना दिली 4 वेळा. आता बोलायचं नाही, आता बघायचं कोण कोण टाकतं, कोण कोण ताट स्वच्छ करतं, कोण कोण व्यवस्थित जेवतं. आता हे फक्त बघायचं आणि मग त्याचे मार्क द्यायचे. आधी सर्व शिक्षण दिलेलं आहे. वार्षिक परीक्षा सुरू झाली, आता उत्तर सांगायची का सरांनी? आता फक्त बघायचं, तटस्थपणे साक्षी रूपाने बघायचं, कोण कोण व्यवस्थित लिहितंय, कोण कोणाला चांगले मार्क पडतात, हे साक्षी रूपाने बघायचं. तसं परमेश्वर एकदा ज्ञान दिल्यानंतर साक्षी रूपाने सर्व पाहतात. आणि जय निरुपम रूपा सर्व स्वात्म स्वरूपा. जय निरुपम म्हणजे परमेश्वराला तुम्ही कुठली उपमा देऊ इच्छाल, आमकी उपमा मी देवाला देईन, तर देवाला कुठलीच उपमा तुम्हाला देता येत नसते बरं का. अशी कुठली उपमा आहे जी तुम्ही देवाला द्याल? निरुपम रूपा, उपमा रहित आहेत. काही गोष्टींना तुम्ही उपमा देऊ शकतच नाही. हे कसं झालेलं आहे? चांगलं झालं एवढंच म्हणू शकता, पण किती चांगलं काय वगैरे नाही सांगता येत तुम्हाला, त्याला उपमा नाही देता येत आपल्याला. तसं परमेश्वराला उपमा देता येत नाही, म्हणून ते निरुपमा रूपा आहेत. सर्व स्वात्म स्वरूपा म्हणजे परमेश्वराचं सर्व काय आहे, सर्व काही त्यांच्यामध्येच आहे. परमेश्वराला वेगळं कुठून काही आणावं लागत नाही.
आपल्याला काही करायचं असेल तर बाहेरून शिकावं लागतं, बाहेरून आणावं लागतं आपल्याला. तसं परमेश्वराचं सर्व स्वरूपामध्येच सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत, सर्व त्यांच्यामध्येच आहे. अशा प्रकारचं सर्व स्वात्म स्वरूपा जय विविध विरुद्धा चित्र शक्ती प्रसिद्धा. आणि परमेश्वराकडे विविध प्रकारच्या शक्त्या आहेत. विचित्र म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या. कर्मभूमीची आहे, अष्टदेवनी आहे, सकळ देवतेंच्या ओळखण्या आहेत, चेतन शक्तीचा पूर्ण थोवा आहे, जड शक्तीचा थोवा आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या शक्त्या ज्या आहेत त्या सर्वही परमेश्वराच्या अधीन आहेत. हस्तीचा दृष्टांत जर का आपण बघितला तर ते सांगतात की बाबा हे तुम्ही जे जे अवयव सांगत आहात, पहिले कुणी काय बघितलं, पहिले पाय बघितला, नंतर मग सोंड बघितली, कान बघितला, पाठ बघितली, पोट बघितलं, शेपटी बघितली. आता यामध्ये त्यांनी म्हटलं की मी हत्ती बघितला, कोण म्हणतं खांबासारखा आहे, कोणी म्हणतं हत्ती जो आहे तो खऱ्यासारखा आहे, कोण म्हणतं सुपासारखा आहे, उखळीसारखा आहे. काय वेगवेगळ्या उपमा ज्यांना जे जमेल त्यांनी त्या त्या उपमा दिलेल्या आहेत. हत्ती असा आहे, पण तिथे जो डोळस आहे तो म्हणतो तुम्ही हत्तीच्या एकेका अवयवांचं नाव घेत आहेत. एक अवयव म्हणजे हत्ती नव्हे, तर अवघे अवयव जेव्हा तुम्ही एकत्र कराल तेव्हा तो हत्ती तयार होतो. अवघा अवयवी युक्त तो हस्ती. तसं परमेश्वर जे आहेत त्या दृष्टांताचा सिद्धांत आता जो आहे तो वेगळ्या पद्धतीत मांडावा लागेल बरं का. हत्तीचे सगळे अवयव एकत्र केले की हत्ती तयार होतो, तसं सगळ्या शक्ती एकत्र केले की परमेश्वर तयार होत नाही बरं का. दृष्टांताचा सिद्धांत वेगळा आहे. जिथे सगळ्या शक्ती एकत्र येतात ते ठिकाण आहे परमेश्वर. परमेश्वराशिवाय सकळ शक्ती कुठेही तुम्हाला एकत्र आलेल्या दिसणार नाहीत. सकळ देवतेंच्या ओळखण्या एकत्र आहे आणि तेही समान. तिथे सांगितलं ओळखण्यांबद्दल, ते उद्धरण प्रकरणामध्ये, म्हणजे मायेची ओळखणी काय आणि इतर देवतेंची ओळखणी काय, समान आहे. हे कुठे होऊ शकतं? फक्त परमेश्वराच्याच ठिकाणी होऊ शकतं. म्हणून सर्व शक्ती ज्यांच्या अधीन आहेत ते परमेश्वर आहेत, किंवा परमेश्वर जे आहेत त्यांच्या अधीन सर्व शक्ती आहेत. आणि सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या शक्त्या परमेश्वराकडे आहेत. अशा प्रकारे परमेश्वराच्या एक वेगळीकतेबद्दल विशेषता जी आहे, सर्वांपेक्षा वेगळीकता देवाची काय आहे ते या माध्यमातून सांगितल्या जाते. आणि हे कुठेतरी महावाक्य निर्वचनाशी संबंधित हे सगळे शब्द आहेत. तो विषय तो त्या संबंधित आहे, फक्त थोडक्यात मांडलेला आहे. अशा प्रकारे परमेश्वर जे आहेत हे परमेश्वर जीवाच्या बाबतीमध्ये सतत त्या जीवाचं भलं करण्यासाठी, म्हणजे एवढे सर्व शक्तियुक्त परमेश्वर आहेत. आपल्या घरी जर का सगळ्या सुविधा असल्या तर आपण कुठे जाणार येणार नाही. आपण घरीच त्या सुविधांचा उपयोग घेत राहू. तिथे एसी मध्ये बसायचं, इथे उन्हात आणत कुठे निरूपण ऐकता, नंतर रेकॉर्डिंग येईल तेव्हा ऐकू एसी मध्येच बसून. म्हणजे सर्व सुविधा असतील तर आपण कुठेही बाहेर पडत नाही. तसं परमेश्वर सर्व शक्तियुक्त आहेत, त्यांना एवढं धडपड करायची काहीच गरज नाही. जीवाचं भलं करायचं म्हणजे आज आपण 4 दिवसाचा कार्यक्रम घेतला तर आपली किती धावपळ आहे. आपल्या देवानी जो कार्यक्रम सुरू केलेला आहे जीवाच्या उद्धरणाचा, तो किती दिवस चालणार आहे, त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादाच नाहीये. कुठला जीव कधी उद्धरेल किंवा कुठला जीव उद्धरता परत पतन होईल याचं काही देवाला सुद्धा माहिती नाही. इतका जीव हा क्षणभंगूर आहे आणि दोषयुक्त आहे. आणि म्हणून असं लांब लचक कार्य जे आहे ते कधी न थांबणार आहे. एका विशिष्ट वेळाने ते थांबणार आहे, म्हणजे कधी थांबेल याचं काही मोजमाप नाही. असं हे कार्य परमेश्वर करताय. सर्व शक्तियुक्त आहेत आणि सर्व क्षुल्लक जीव आहे. सर्व शक्तियुक्त परमेश्वर आणि सर्व दोषयुक्त जीव. त्या जीवासाठी परमेश्वर, असं तुम्ही कधी बघितलं एखादा मोठा श्रीमंत माणूस एखाद्या गरीबासाठी धडपडतोय, असं कधी बघायला मिळतं का? तो गरीब माणूस त्याच्या घरी धडपडेल काही आपलं पोट पाण्याचं उदरनिर्वाहासाठी वगैरे, पण तो श्रीमंत माणूस गरीबाच्या साठी कधी धडपडताना आपण बघितला नाही. परंतु परमेश्वर मात्र सर्व शक्तियुक्त,
ते त्या क्षुल्लक जीवासाठी काय करतात, या सृष्टीची रचना करतात, सृष्टीमध्ये अवतार घेतात, त्या जीवासाठी गावोगावी फिरतात आणि त्या जीवाच्या भल्यासाठी जे जे काही करता येईल ते ते करण्याचा पूर्ण परमेश्वर प्रयत्न करतात. काही जीव त्यांच्या त्या प्रवृत्तीला काय झाले, योग्य झाले आणि त्यांचा उद्धारही झाला. काही उद्धारण मार्गावर आहेत आणि काहींचा उद्धार कधी होईल काही सांगता येत नाही. अशा प्रकारे परमेश्वराची ही वैशिष्ट्यता आहे की आपल्यासाठी म्हणून ते या सृष्टी तलावर आलेले आहेत आणि आपल्यासाठी अविरत परमेश्वर कार्य करतात. निरंतर स्वामीजी सांगतात की निरंतर देवाला आठवा, म्हणजे निरंतर आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत. ते असतं ना 24 तास, एखादं मेडिकल असतं ते 24 तास उघडं असतं, कधीही जा तुम्हाला ते औषध मिळणार, ते बंद नसतं कधीच. तसं परमेश्वर आहेत, ते कधीही तुम्ही आमचं नाव घ्या, आम्ही साह्यासाठी तयार आहोत, अशी तत्पर सेवा पण देव देत आहेत. वचन आहे की परमेश्वर सेव्य जीव सेवक, म्हणजे परमेश्वर सेवेचा स्वीकार करण्यासाठी बसलेले आहेत आणि जीव जो आहे तो सेवक आहे, जीवाने देवाची सेवा केली पाहिजे, अशा प्रकारचं वचन आहे. परंतु ते वचन उलट चालतं. परमेश्वर सेवक आणि जीव सेव्य. परमेश्वर सेवा करण्यासाठी बसलेले आहेत आपली आणि आपण सेवा करून घेतोय देवाकडनं की देवा हा विडा ठेवतो, हे काम झालं पाहिजे, हा विडा ठेवतो ते काम झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. आम्ही निरूपणाला गेलो, आम्हाला साह्य झालं नाही देवाचं, आम्हाला ऊनच लागलं भरपूर, देवाने सावली आणलीच नाही, म्हणजे देवाला आपण सेवक केलेला आहे. वांचून परमेश्वर सेवक नाहीत, परमेश्वराचे आपण सेवक झालो पाहिजे. थोडा प्रवास आपला उलटा चालू आहे, तो आपण अशा पद्धतीने केला पाहिजे की आपणच देवाची सेवा करायची आहे, देवाने आपली सेवा करू नये. आणि परमेश्वराचं ते आगाधत्व या पूजावसराच्या माध्यमातनं आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि त्या अनुसार आपलं वर्तन, आपलं आचरण आपण केलं पाहिजे, असं या चौपदीतनं आपल्याला या ठिकाणी श्रवणाने चिंतन करायला मिळालेलं आहे. आत्ताच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 11 आणि 12 अशा 2 क्रमांकाच्या चौपद्या ज्या आहेत त्यावर श्रवणाने चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.